बाबा रे का तुकोबरायांनी म्हणावं ऐका तुकोबराया म्हणतात बाबा रे कोणते आई बाप आवडू नये जे मायबाप देवाची सेवा करत असताना आड येतात असे आईबाप आवडू देऊ नको। मग आता बाप सांगितला मी हिरण्यकशिपू सारखा बाप आणि आई कोणासारखी आयानो झोपला का काय आई कोणासारखी वा कैकेयी सारखी। मला तुम्ही उत्तर द्या कैकेयी चांगली होती का वाईट होती आहे का आजीनं आपलं विषय सोडून दिला चांगली बी होती तुला लागते ती की बुवा पण आम्हाला काय ताप चांगली होती म्हणताय तरी तपशिल्यापैकी प्रत्येकाला माझा प्रश्न आहे तपशिल्यापैकी कुणा कुणाचं नाव कैकेयी त्यांनी हात वर करा बरं आहे पण ते आलीच नाही हा आहे का हाय इथं पण आली विचित्रच गाव बघाय मिळालं मला अख्खा एवढं फिरतो मी विचारतो पण कुठं भेटत नाही पण तुमच्या गावात हाय हाय गावाला गेलेत का त्या काही चांगली होती का वाईट होती जर रामायण कधीतरी वाचलं किंवा ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल काही सारखी माता पुन्हा कधीच होणे नाही। तुम्ही म्हणाला असं कसं बोलता बुवा ज्या आईमुळे प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला ती आईला चांगलं कसं म्हणता तुम्ही पण त्याच्या पाठीमाग कारण एक होतं आपल्या पोराला गादीवर बसवायचं आणि ज्येष्ठाला वनवासाला धाडायचं या पाठीमाग कारण हे होतं कैकेयीला माहिती होतं आपला पती आपल्याला सोडून जाणार आहे आणि जर पती आपल्याला सोडून जाणार आहे तर आपल्या मुलांसमोर उघडं झालेलं कपाळ तिला बघायचं नव्हतं म्हणून तिनं ज्या ती राम प्रभू वनवासाला गेले ज्या दिवशी रामानं अयोध्या सोडली त्याच दिवशी भारतानं सुद्धा अयोध्या सोडली होती बरोबर आहे ना त्याच दिवशी अयोध्या सोडली होती। हा प्रसंग फार मोठा आहे तिकडे आपल्याला जायचं नाही पण तुकोबराया सांगतात बाबा रे कशी जरी असली तरी ज्या अर्थी तिनं देवाला वनवासाला लावले त्या अर्थी कैकेयी सारखी आई आणि कैकेयी तशी चांगलीच होती बरं का पण तिच्या कानाला आदल्या रात्री एक बाई चिकटली काहीतरी कानात बोलली तिच्या नाव तिचं मंथरा काय नाव सुंदर आहे मन थारा मन थारा जिचं मन कधीच थाऱ्यावर नाही अशी ती आणि हे अशी मंथरा प्रत्येक गावात असते तुमच्या काळे वस्तीवर सुद्धा दाखवू का मी हा दाखवू का खुशाल दाखवा म्हणता म्हणजे मी खातो मार तुम्ही सांगेल बाबा हुशार गाव बघायला मंथरा कानाला चिकटली सांगितलं आगीडी झाली का काय तुझ्या पोराला काय देऊ बस त्याला तुझ्या सावत्र मुलाला वनवासाला पाठवू तिथं गोड झाला आणि चांगले असलेल्या कैकेयीचं मन बदललं आणि प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास। तुकोबराया सांगतात ही कैकेयी सारखी आई आणि हिरण्यकशिपू सारखा बाप आवडू देऊ नको।